आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, 18, 19 आणि 20 जून रोजी राज्यातील काही भागांना हवामान खात्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे। तर राज्यातील असेही काही जिल्हे असतील ज्या जिल्ह्यांमध्ये 18 ते 20 जून दरम्यान मोठा पाऊस होणार आहे। मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर अंदाज। माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आपण या ठिकाणी बघू शकता, राज्यातील उघडीप आता लवकरच संपणार आहे आणि महाराष्ट्रात मोठ्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। सध्या देखील राज्यातील काही जिल्ह्यात वातावरण बदललेले आहे। रात्री दरम्यान देखील बहुतांश भागांमध्ये पाऊस झाला आहे। तर मित्रांनो, कोकण पट्ट्याचा जो भाग आहे, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला 18, 19 आणि 20 जून रोजी मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह आज रात्रीपासून सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल। या पावसात वाऱ्याचं प्रमाण देखील पुढील 2 ते 3 दिवस काहीसं जास्त आपल्याला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, राजापूर, कणकवली, ईश्वरपूर, चिपळूण, नीरा, बारामती, अकलूज, वडूज, महाड, भोर, लवासा, मुरुड, जंजिरा, दोंड, करमाळा, जामखेड, शिरूर, चाकण, पनवेल, उल्हासनगर, जुन्नर, पाथर्डी, तसेच इकडे श्रीरामपूरचा भाग, घोटी, वाडा, जवाहर, वैजापूर, पेठ, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, मालेगाव, सताना, अहवा, वलसाड, वायरा, नवपूर, साक्री, अंमळनेर, श्रीपूर, बलवाडी, त्यासोबतच इकडे भरूचच्या भागात देखील आपल्याला 18, 19, 20 जून दरम्यान चांगल्या दर्जाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचा जो भाग आहे, यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज येत्या काही तासात वातावरणात बदल होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तसेच इकडे मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात 12 तासांच्या नंतर वातावरणात मोठा बदल होऊन बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। पावसाची उघडीप लवकरच आता संपणार आहे। तसेच मित्रांनो, विदर्भाचा जो भाग आहे, यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या बहुतांश भागांमध्ये देखील आपल्याला उद्यापासून पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। तर पुढील 48 तासांच्या आत बहुतांश भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, हा होता 18, 19 आणि 20 जून या 3 दिवसांचा अंदाज। या 3 दिवसांमध्ये राज्यातील एकही भाग पावसापासून वंचित राहणार नाही। बहुतांश भागांमध्ये यातील हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर काही भागात मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। तसेच विदर्भाच्या इतर गाव आणि तालुक्यांमध्ये पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता, अमरावतीचा जो भाग आहे, अमरावती, अचलपूर, परतवाडा या भागात देखील आपल्याला 12 तासांमध्ये आर्वी, अचलपूर, अकोट, काटोळ, वरुड, मुलताई, धरणी, छिंदवाडा, तसेच इकडे नागपूरचा भाग, भंडारा, उमरेड, वर्धा या परिसरात देखील येत्या काही तासात पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।